तर नमस्कार मंडळी. फायनली ना माहेरची यात्रा संपलेली आहे आणि आम्हाला आहे ना आमच्या घरी निघायचं होतं. त्यामुळे सगळ्याच बहिणींना घाईमध्येच होत्या, सगळ्यांनाच निघायचं होतं. त्याआधी बघा वेदा कशी काकांसोबत दुकानात चालली होती, कारण तिला आहे ना खाऊ आणायचा होता. काकाने ना छान तिला असा खाऊ वगैरे आणला होता आणि इथे ना मग खाऊ खाण्याचं काम चाललं होतं. आणि बहिणीच्या मुलीला बळच एक असा हट्ट करून लॉलीपॉप दिलं होतं तिने. नंतर आमचे पप्पा ना आम्हाला घ्यायला आले होते आणि पप्पा खूप दिवसातून आले होते, म्हणून वेदा इतकी खुश होती ना पप्पांना बघून की काय विचारूच नका. नंतर आम्ही आमच्या बॅग वगैरे भरल्या होत्या. भावाने छान ना गाडीमध्ये बॅग वगैरे ठेवून दिल्या, तेवढा फायदा आहे त्याचा. आणि नंतर ना आजीने छान असे बूट वगैरे घातले वेदाला. नंतर फायनली आम्ही सगळ्यांना बाय बाय करायला गेलो होतो. तर ही माझी दुसरी बहीण, तिलाही निघायचं होतं आणि तिला ना माझी चुलती ती भाकरी पॅक करून देत होती, कारण त्यांना ना मुंबईला जायचं होतं. नंतर सर्वांना ना आम्ही छान प्रकारे बाय बाय केला आणि आम्ही लगेच निघणार होतो. नंतर मग आम्हालाही सगळे बाय बाय करायला आले होते. तर आम्ही पण गाडीत बसलो आणि मग निघालो होतो. पण आमच्या घरी जाण्याआधी ना आम्हाला जायचं होतं जरा डॉक्टरकडे, म्हणून आम्ही ना आधी हॉस्पिटलला गेलो होतो. नंतर मग हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथलं काम आवरल्यावर ना मग डायरेक्ट घरी आलो. आणि घरी आल्यावर ना वेदाला आहे ना तिच्या पप्पाने जरा कपडे आणले होते, ते मला ते कपडे दाखवत होते. खूप छान कपडे आणले होते त्यांनी. आणि नंतर बघा मग वेदाला ना भूक लागली होती, मग पप्पा तिला इथे चहा बिस्किट भरत होते. संध्याकाळच्या वेळेस पण मस्ती चालली होती.